ठाकरेंच्या शिवसेनेतून राजेंद्र महाडिक, सुभाष बने आणि रोहन बने यांची हकालपट्टी। कोकणातील तिन्ही नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश। रत्नागिरीमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार यात्रा। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानामध्ये जाहीर सभा होणार। सभेची जय्यत तयारी पूर्ण। भास्कर जाधवांचे चुलत बंधू शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर, तर बाळाशेठ जाधव उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषणं करण्याची मला संधी मिळायची, माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला आडवं आलं। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। आज आम्ही एकत्र भेटतोय, कुणाची खंत असेल तर त्यावर चर्चा होईल। भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। त्यांचं ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन कोल्हा आहे। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची टीका। तर भाडोत्री लोकांच्या जीवावर जो पक्ष वाढतो तो फार काळ टिकत नाही, विनायक राऊतांची टीका। विनायक राऊत यांनीच गद्दारी केली तर त्यांचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। विनायक राऊत हे महागद्दार। विनायक राऊतांच्या टीकेला राजन साळवींचं उत्तर। उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, म्हणूनच त्यांची धडपड सुरू। त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जायला तयार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य। भास्कर जाधवांसंदर्भात चर्चा नाही, पण आमच्या पक्षात कुणी जरी आलं तरी आम्ही त्यांना घेतो। भास्कर जाधवांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भास्कर जाधव अन्याय सहन करणारा नेता नाही, भविष्याचा विचार करून निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत आहे। भास्कर जाधवांच्या प्रवेशाच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदरानं बोलतात, सामंतांनी असाच आदर माझ्याबद्दल कायम ठेवावा। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, जाधव आले तर कोकणात शिवसेनेची ताकद अजून वाढेल। भास्कर जाधवांच्या प्रवेशावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। आम्ही पैसे घेतल्याचं वैभव नाईकांनी सिद्ध करावं। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 7 नगरसेवकांचा आभार। तर रमेशाला बळी पडून नगरसेवक भाजपमध्ये गेले, वैभव नाईकांनी केला होता आरोप। देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस तडजोड करणार नाही, तर ज्या पोटतिडकीनं धस न्याय मागतायत त्यात ते सातत्य ठेवतील। धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड प्रशासनाशी चर्चा करणार। बीडचा मुद्दा संसदेत मांडल्याची सुळेंची माहिती। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। बावनकुळेंच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भेट, तर 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात धसांनी घेतली भेट। धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी लीक केल्याप्रकरणी काही लोकांवर शंका, मात्र लगेचच कुणावरही बोलणार नाही, आमदार सुरेश धस यांचा इशारा। धनंजय मुंडे आणि धसांना गुप्त भेटण्याची गरजच काय, समाजाचा विश्वासघात करणं योग्य नाही। मुंडे धस गुप्त भेटीवर जरांगेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडे धसांनी एकत्र काम केलं तर देशमुखांना न्याय मिळेल। मुंडे धसांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला। सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच, राऊतांची धसांवर टीका। तर धसांची बाजू घेऊ नका असं लोकांनी सांगितलं होतं, राऊतांची प्रतिक्रिया। सुरेश धसांनी न्याय मागणाऱ्यांचा केसानं गळा कापला। देशमुख हत्येप्रकरणी आरपीआय खरात गटाच्या सचिन खरातांची टीका। सुरेश धस धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहोत। मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीत झाडाझडती, तर विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकून। नाशिकमध्ये पाणी बचतीसह पाणी शुद्धीकरणासाठी जलसंपदा मंत्री आक्रमक। सुट्टीच्या दिवशी राधाकृष्ण विखे पाटलांची नाशिक पालिकेमध्ये आढावा बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांनी पाणी वापराचा घेतला हिशेब। पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर आरोपीकडनं 10 लाखांचा मुद्देमालही जप्त। लोणी काळभोर परिसरातल्या घरफोडीच्या प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई। नाशिकच्या इगतपुरीमध्ये न्यूयॉर्क विलामध्ये मध्यरात्री पोलिसांची धाड, तर कारवाईमध्ये महागडी दारूसह लाखोंचा मुद्देमालही जप्त। नंदुरबारमध्ये बनावट उत्पन्न आणि जातीचे दाखले तयार केले जातात, आमदार राजेश पाडवींचा आरोप। नंदुरबारच्या धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा या भागातला प्रकार। भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक लाभार्थ्यांची केवायसी अद्यापही प्रलंबित, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। सदस्य नोंदणीवर भाजपचा भर, तर 1 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण, आता 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं भाजपचं लक्ष।
भंडाऱ्याच्या महामार्गावर खड्डे मुक्तीच्या मागणीसाठी आता आंदोलन, तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्या नेतृत्वात जनआंदोलन. खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांचा जयंती उत्सव, तर संजय राठोड यांच्या पत्नीनं लेंगी नृत्य करत डफळ्याच्या तालावर धरला ठेका. अंबरनाथमध्ये वृद्धाचा डंपर खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना. अंबरनाथच्या पूर्व पश्चिम उड्डाणपुलावर अपघात, तर अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू. हवामान बदलामुळे भंडाऱ्यातील भाजीपाल्याच्या पिकावर रोगराईचं सावट. रोगराईमुळे धान पीक फसतं, शेतकरी आर्थिक संकटात. राजधानी दिल्लीमध्ये आरएसएसचं नवीन कार्यालय, तर कार्यालयाला केशवकुंज भवन असं नाव. 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. वाशिममध्ये सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना सुरुवात, तर 10वीच्या 804 आणि 12वीच्या 55 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. 4 परीक्षा केंद्रांवर परीक्षांचं नियोजन. पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकाचं कारण अखेर सापडलं, तर रुग्णांमध्ये कंपायलोबॅक्टर आणि नोरो व्हायरसचा हा संसर्ग निष्पन्न, तर सार्वजनिक आरोग्य विभागानं जीबीएस उद्रेकाचं हे कारण सांगितलं. पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा, तर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता 12 गावांना शुद्ध पाणी दिलं जाणार. पालिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी, रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रिया सुद्धा झाली होती प्रभावित, तर 55 वर्षीय रुग्णाचा यामुळे मृत्यू. सांगलीमध्ये 2 जीबीएस बाधित रुग्णांचा मृत्यू. जीबीएसची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजमधल्या रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती. सांगलीच्या शिराळ्यातील मांडूरजवळ चांदोरी प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आंदोलकांची भेट. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावात उपसरपंचपदी प्रमिला पाटलांची निवड, तर प्रमिला पाटलांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांचा जल्लोष. जळगावच्या वरण गावात सुशिक्षित बेरोजगारांचं आंदोलन. दीपनगर वीज निर्मिती केंद्रामध्ये कामावर येण्यासाठी तरुणांचं आंदोलन. जोपर्यंत कामावर येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलकांचा इशारा. बीडच्या वडवणी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव, तर संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला घातला हार. नागरिकांचा गांधीगिरी स्टाईल आंदोलनाचा इशारा. बीडमध्ये एसटी चालकाच्या मुलाचं एमपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश, तर एसटी चालकाचा मुलगा या ठिकाणी महसूल सहाय्यक पद त्यानं मिळवलं. आष्टी तालुक्यातील 7 जण बनले महसूल सहाय्यक अधिकारी. जळगावातील 40 गावात तितूर नदीपात्रामध्ये अपूर्ण स्वच्छता मोहीम, तर स्वच्छता मोहीम राबवून सुद्धा नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य. जलपर्णीचाही विळखा. बीडच्या आष्टीतील भातोडीमध्ये 5 एकरवर शेतकऱ्याकडून केळीची लागवड. अवघ्या 9 महिन्यात 175 टन केळीचं उत्पन्न. शेतकऱ्याला केळीमधून 30 लाखांचं उत्पन्न. जळगावच्या रावेरमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडून घरात कापसाची साठवणूक, तर तापमानात वाढ झाल्यामुळे कापसाची आर्द्रता घटून वजन कमी झालं. शेतकऱ्याचं यामुळे मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पिकं भरली. हंगामामध्ये 10,286 हेक्टरवर पेरणी. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा बीजवाई कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ, तर यंदा कांदा पिकाला भरघोस उत्पन्न मिळण्याची सुद्धा शक्यता.